शरण 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 ज्ञानदेवा धरितो चरण विविध तापे मी पोळलो बहु दुःखानी गांजलो। प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग, परिसराचं वैभव, परिसरामधील साधकांचं श्रद्धास्थान असणारे परमपूजनीय गुरुमूर्ती भगवान बाबा यांचा असून या अभंगाच्या द्वारे बाबांनी भगवान महाविष्णूंचे अवतार जे या कलियुगामधील अज्ञ जीवांचा उद्धार करण्याच्या हेतूने भूमीवरती अवतीर्ण झालेले आहेत त्या ज्ञानोबरायाच्या शरणागतीचं विवेचन केलं। विठ्ठल शरण 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 ज्ञानदेवा धरितो चरण। ज्ञानोबरायांना शरणागतीविषयी महाराजांनी बोलत असताना त्रिवार शरणागतीची उच्चारणा केली। ज्ञानदेवा धरितो चरण, जे जन्म मरणाच्या बंधनातून जीवाला तारून नेणारे आहेत, ज्यांच्याकडे श्री गुरुचे सर्व लक्षण बसतात, किंबहुना श्री गुरूंचेही जे परमगुरु आहेत अशा ज्ञानोबरायांची शरणागती सांगितली। देवाला संतांना शरण जाण्याची आपली फार प्राचीन परंपरा आहे। ग्रंथ संप्रदाय सुद्धा आपल्याला शरण जाण्यासाठी उपदेश करतात। जीवानी शरण गेलं पाहिजे, पण शरण जाण्यासाठी काहीतरी आवश्यकता कारणही असणं गरजेची आहे। जो परिपूर्ण आहे, जो दुःखमुक्त आहे, ज्याच्या जीवनामध्ये दुःखाचा लेश नाही, त्याला शरण जाण्याची आवश्यकता नाही। पण एक मनुष्याचा विचार करू जाता मनुष्य कुठल्याच गोष्टीमध्ये परिपूर्ण नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तो अर्धवट आहे। प्रपंचामधल्या कदाचित काही गोष्टीमधली परिपूर्णता आमच्याकडे असेल, पण जन्म मरणाच्या बंधनातून मोक्ष प्रदान करणारं जे तत्वज्ञान आहे त्याविषयी जीव अल्पज्ञ आहे, अज्ञ आहे। आणि शास्त्र असं सांगते की जोपर्यंत ज्ञानाचा उदय होत नाही तोपर्यंत त्रिविध तापाची शांती नाही। ज्ञान प्राप्तीशिवाय देहामधले, मनामधले आणि इंद्रियांमध्ये उत्पन्न होणारे तीनही प्रकारचे जे दुःख असतील त्याची निवृत्ती होणं शक्य नाही। ज्ञानाशिवाय दुःख निवृत्ती नाही आणि ज्ञान प्राप्तीचा विचार करू जाता संतांना शरण गेल्याशिवाय ज्ञान प्राप्ती नाही। म्हणून त्रिविध तापे मी पोळलो, त्या त्रिविध तापातून मुक्त होण्यासाठी ज्ञानोबरायांची शरणागती परम आवश्यक आहे। बहु दुःखानी गांजलो, जीवाच्या दुःखाचा विचार जर करतो म्हटलं तर संत वाङ्मयामध्ये जीवाच्या दुःखाचं वर्णन करत असताना दुःखासाठी काही वेगळ्या शब्दाची उच्चारणा नाही केली। बहु शब्द किंबहुना अनेक वचनी दुःखाचं वर्णन करणारे शब्द त्या ठिकाणी योजले गेले, कारण प्रपंचामधले दुःख काही सांगता येत नाहीत किती असतील। प्रत्येकाच्या दुःखाचा विषय वेगळा आहे, प्रत्येकाच्या दुःखाचं कारण जरी एक अविद्या असलं तरी प्रत्येकाच्या दुःखाचा विषय मात्र वेगळा आहे। आणि त्या सर्व दुःखाच्या निवृत्तीसाठी श्री गुरूंची प्राप्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त नाही आणि ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत। हे ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत जीव मुक्त होणार नाही। ज्ञान प्राप्तीसाठी श्री गुरूची शरणागती सांगितली। श्री गुरु शरणागती शिवाय या प्रपंचामध्ये जीव जेही प्रयत्न करत असेल ते प्रयत्न म्हणजे व्यर्थच म्हटल्या गेलेले आहेत। साधू संतांनी प्रपंचाविषयी बोलत असताना सांगितलं, प्रपंचामध्ये जेही कर्म आम्ही करत असू ते कर्म आम्हाला भगवत प्राप्ती करवून देणारे नाहीत। झाली फजिती आजवरी, आतापर्यंत प्रपंचामध्ये जेही कर्म केले असतील ते कर्म म्हणजे जीवाची फजितीच आहे। पण त्या फजितीचा विचार करतो म्हटलं तर कदाचित लोक म्हणत असतील महाराज म्हणून राहिले झाली फजिती आजवरी, म्हणजे फजिती भगवान बाबाचीच झाली, आपली काही झाली
त्याच्यामध्ये अंतर हाय. अळानी माणसाला आपली फजिती समजत नाही. शहाणे लोक आपल्या भविष्यातल्या फजितीविषयी विचार करतात आणि सावध होतात. फजिती सर्वांचीच आहे, पण त्या फजितीपासून वाचण्यासाठी जो प्रयत्न करणारा असेल, मार्ग काढणारा असेल, त्याला ज्ञानी म्हणावं. झाली फजिती आजीवरी आता कृपा छत्रधरी. आजपर्यंत प्रपंचामध्ये फार फजिती झाली असेल, आमची फार दुःख भोगले असतील, पण त्या दुःखातून दूर करण्यासाठी साधू संतांच्या कृपा छत्राची आवश्यकता असते. ज्ञानोबारायांकडे तीच प्रार्थना आहे. आता कृपा छत्रधरी. भगवान म्हणे ज्ञानेश्वरा मज हृदयासे धरा. आणि संतांनी ज्यांचा स्वीकार केला त्यांच्या जीवनामधलं दुःख संपून जात असते. म्हणून मोठ्यांनी आपला स्वीकार करावा, यासाठी मोठ्यांकडे प्रार्थना केली पाहिजे. तीच प्रार्थना बाबांनी या अभंगामध्ये केली. विठोबा चिंतन पाहण्यापूर्वी सेवेचा परिहार. गेल्या 35 वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आश्रमामध्ये पांडुरंग परमात्म्याची झालेली प्राणप्रतिष्ठा आणि आश्रमाचा हा असणारा प्रतिवर्षाप्रमाणेचा यात्रा महोत्सव. त्या यात्रा महोत्सवामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, संत विचारांचं चिंतन, ज्ञानदान आणि परिसरामधील श्रोते याचा लाभ घेत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये गाथा पारायण, संध्याकाळी हरिपाठ, सकाळी काकळा आणि रात्री कीर्तन. एकंदरीत सांगायचं झालं तर या 8 दिवसामध्ये भगवंताच्या चिंतनासाठी जे भक्त येत असतील ते हा पर्वकाळ साधणारे आहेत. साधू संतांचे विचार ग्रहण करणे, भगवंताचं भजन करणे, नामचिंतन, भगवंताचा जप करणे, हे साधन ज्यांच्याकडून घडलं त्यांनी समजून चलावं पर्वकाळ साधला. आता जे पर्वकाळ साधत असतील ते संख्येने जरी कमी असले तरी त्यांचं मूल्य अधिक असते. जसं दूध जर आपण घोटायला टाकलं, 20-25 लिटर टाकलं की ते कमी कमी होत किती येते, 10-12 पर्यंत येते. फार तर फार ते आकाराने कमी होत असते, पण त्याचं मूल्य घटत असते. कधी कधी मग असं होते, दुधामध्ये पाणी टाकलं की दुधाचा आकार, दूध वाढलं का दुधाचा आकार वाढला, आकार वाढला. तसं प्रत्येक ठिकाणी कुठंही पारमार्थिक कार्य चाललं असू द्या, जे श्रद्धावान लोक असतील ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी येतात आणि जे बहिरंग असतील त्यांना प्रसादाचा लाभ मिळतो, महाप्रसादाचा. तोही काही व्यर्थ जाणारा नाही. साधू संतांच्या संगतीमध्ये भोजन जरी घडलं तरीही त्याचं फल आहे, पण त्याही पेक्षा अधिक फल आहे ज्ञान श्रवणाचं. कुठल्याही गावामधला सप्ताह असू द्या, काल्याच्या प्रसादासाठी जेवढे लोक असतात तेवढे कीर्तनाला, तेवढे दिसत. तुमचे अनुभव काय आहेत? आमचे गावागावातले हेच अनुभव आहे. या शिवरात्रीचा अनुभव, एका गावामध्ये गेलो होतो आम्ही, तिथं एवढी कळई पाहिली महाराज, कधीच नव्हती पाहिली एवढी मोठी कळई. आश्चर्य वाटलं, एवढी कळई. अशा 2 कळया होत्या. त्यांना म्हटलं फार मोठा दिसते भंडारा, एवढ्या मोठ्या कळईमध्ये तुम्ही उसळ बनवली, ही एवढी संपेल का? आपण फराळाचं करून आल्यानंतर पहा म्हणत महाराज कळई. फराळाचं करून आलो, पाहिलं तर नवलच वाटलं. 2 कळया नवल वाटलं. एवढ्या मोठ्या कळई फराळाचं गायब फेटा कीर्तनासाठी, त्याच्यापेक्षा 2 बुळ लावणारे लोक, म्हणजे हेही गायब झालं तेही गायब झालं. पण ऐकायला काही
साधन करणारे किंवा बहिर्मुख असणाऱ्यांकडून श्रवण घडत नाही. वेदांताचं श्रवण करण्यासाठी बहिरंग श्रोता हा अधिकारी नाही सांगितला. ज्यांनी साधन चतुष्टय साधलेलं असेल, जो अधिकार संपन्न असेल, तो श्रवणाचा अधिकारी सांगितला आणि त्याच्याकडूनच साधन घडणं शक्य आहे. सामान्य लोकांकडून हे साधन घडणं शक्य नाही. पण परिसरामधले बरेच श्रद्धावान लोक या आश्रमवरती श्रद्धा ठेवून आहेत. दूरदूरच्या गावावरून काही गाड्या येत असतात, श्रवणाचा लाभ घेत आहेत. ज्ञानदान ग्रहण करण्यासाठी परिसरामधले बरेच श्रोतृवर्ग, बाबांवरती श्रद्धा असणारा बराच वर्ग या ठिकाणी श्रवणासाठी उपस्थित होतो आणि त्यांच्या श्रद्धेचं फळ भगवान परमात्मा देणारच आहे. त्या श्रद्धेचं फळ परमात्म्याकडून भेटणारच आहे. पण संतांची संगत हे अविरत प्राप्त व्हावं आणि संत मनुष्य देहाच्या सार्थकतेचा जर आपण विचार करू जाता, त्या मनुष्य देहाची सार्थकता भगवत प्राप्तीमध्ये आहे. नरदेह अति दुर्लभ सांगितला आणि याची सार्थकता देव प्राप्तीमध्ये आहे. श्रीमद भागवत शास्त्र सांगते, नायम देहो देह भाजा नृलोके कष्टान कामान अर्हती विटभुजाम ये. हा जो पवित्र देह आहे, ऋषभदेवांनी आपल्या मुलांना उपदेश केला, जो पवित्र नरदेह प्राप्त झालेला आहे हा भगवत प्राप्तीसाठी आहे, भगवंताच्या भजनासाठी आहे. या देहाने भगवंताची प्राप्ती करून घेणे हे मुख्य कार्य आहे आणि ज्याने जे करायचं त्यांनी ते जर साधलं तर त्या देहाची किंवा त्या वस्तूची सार्थकता म्हटल्या जात असते. जे ज्या गोष्टीसाठी प्राप्त झालं ती वस्तू जर त्या गोष्टीसाठी वापरली त्याच्यामध्ये त्या वस्तूची सार्थकता म्हटल्या जात असतं. राहिला विषय देह आपला आहे असं भासत असलं तरी हा अल्प काळासाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे. याची काहीतरी मर्यादा आहे. साधू संत मर्यादा सांगतात. शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाची गणना केली पण आता या फवाऱ्यामुळे 100 वर्षही काही राहिले. एका पिकावर 4-4 फवारे मारून राहिले ना. एका गावात नाही एवढ्या आळ्या तर एका तासात मारता तुम्ही, काय झटके येणार नाही. त्याच्यामुळे 100 वर्षाची काही गॅरंटी आता राहिली. 100 वर्षाचं आयुष्य धरतोय म्हटलं तरी अर्ध रात्र म्हणजे अर्ध कशामध्ये गेलं. एखादा म्हणेल महाराज अर्धरात्र खायमध्ये तुम्ही 50 वर्ष काढसाल, पण रात्रीचे 12 घंटे असतात त्यातले आम्ही 8च घंटे झोप घेतो. 12 घंटे घेत त्याच्यासाठी पुढचं पद लावेल आहे अर्धरात्र आणि अर्ध खाय, त्याच्यासाठी 4 घंटे राहून ठेवले. एकंदरीत विचार करतो म्हटलं तर प्रश्नात्मक चिन्ह उत्पन्न होते. काय भजनासी उरले ते पाहेगा. आपल्याकडे भजनासाठी किती राहिलं किंवा भजनासाठी आपल्याला वेळ किती प्राप्त झाला. त्या मोजक्या वेळेमध्ये जर आपण सत्कर्म केले, भगवंताची प्राप्ती करून घेतली तरच देहाची सार्थकता आहे, अन्यथा नाही. पण एवढ्या अल्प आयुष्यामध्येही आपलं अर्ध आयुष्य तर मी म्हणतो झोपेत गेलं राहिलं ते अर्ध भांडणामध्ये भांडण ऐकण्यामध्ये जाते. काही जणांचं भांडण लावण्यामध्ये जाते. भांडण लावणे, भांडण पाहणे, भांडण करणे, अर्ध आयुष्य त्यातच चाललं. तुमचं गाव आता रोडवरच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही येणाऱ्या जाणाऱ्या बससाठी लवकर निघायची गरज. मेन रोड पासून 4 किलोमीटर आतमध्ये एक खेडेगाव होतं छोटंसं. 10 वाजता बस फाट्यावर येणार होती. गावामधून 2 जण 9 वाजता निघले. 1 तासाचा वेळ लागणार होता.
एका तासामध्ये बरोबर 10ची बस पकडायला दोघं जण फाट्यावर पोहोचणार होते. दोघंही प्रवासाला लागले. दोघंही प्रवासाला लागल्यानंतर रस्त्याने येत असताना एक समोरून एक माणूस आला. त्या दोघांपैकी एका जणाचा तो शत्रू होता. त्या दोघांची तिथंच बोलाचाली झाली. दोघांचंही भांडण पेटलं. अर्धा तासपर्यंत त्यांची झटापटीन मारामारी चालली. हा एक जण होता, हा समोर प्रेमाने निघून गेला. थोडं दूर अंतरावरती गेल्यानंतर याचा मित्र याला भेटला. पहिल्याने भांडण केलं. भांडणं चांगली असतात का? भांडणामध्ये त्याचा अर्धा तास गेला. दुसऱ्याला त्याचा मित्र समोर भेटला. 15 मिनिट पर्यंत मस्त प्रेमाने बोलला. अपशब्द नाही काढले, भांडण नाही केलं, वाद नाही केला. चांगला आहे का वाईट आहे प्रेमाने बोलणारा? चांगला आहे. 15 मिनिट पर्यंत प्रेमाने बोलला. आता मला सांगा, या दोघांपैकी शहाणा कोण आणि मूर्ख कोण? पहिल्याला शहाणा म्हणता येईल का? भांडण करणाऱ्याला. दुसऱ्याला काय म्हणता येईल? अर्ध्या लोकांच्या माना हल्ल्या. मी चांगला आणि वाईट नाही विचारलं बरं, शहाणा आणि मूर्ख विचारलं. चांगल्या आणि वाईटाचा विचार करतो म्हटलं तर भांडण करणाऱ्याला चांगलं म्हणता येत नाही. पण शहाणा जर विचार करतो म्हटलं तर भांडण करण्यामध्ये अर्धा तास जाणाराची गाडी चुकली आणि 15 मिनिट प्रेमानं बोलणाऱ्यासाठी का कंडक्टर थांबणार आहे का? ड्रायव्हरला म्हणेल का थांब? याचा अर्थ गाडी याची ही प्रेमाने वेळ खर्च करा की भांडण करण्यामध्ये करा. जी वेळ आपल्याला भगवत प्राप्तीसाठी दिलेली आहे ते जर प्रपंचामधल्या इतर साधनासाठी गेली तर समजून चलावं, त्याच्यामध्ये शहाणपण नाही. मग या प्रपंचामध्ये शहाणा कोणाला म्हटलं? जो भगवंताचं नाम घेत असेल. शहाणा तो धनी हे तो असेल. जो भगवंताचं नाम चिंतन करत असेल त्याला या प्रपंचामध्ये शहाणा म्हटलं. जो भगवंताची प्राप्ती करण्यासाठी साधन करत असेल त्याला शहाणा म्हटलं. मनुष्याच्या स्वभावाचा विचार जर करतो म्हटलं तर प्रपंचामध्ये लहान लहान गोष्टीसाठी मनुष्य वेळ व्यर्थ गमाईल, पण परमार्थामध्ये याची त्याची प्रवृत्ती काही परीक्षण केलं की लक्षात येते. कितीतरी साधू संत भजन करा, काकडा आरती करा, नाम चिंतन करा, सांगू सांगू आपलं आयुष्य संपून वैकुंठाला गेले, पण आपली प्रवृत्ती काही वाढली नाही. एखाद्या वेळेस मोजके तुमच्यासारखे श्रोते कीर्तनामध्ये येतही असतील, पण लोकांच्या आवडीचा विचार जर करतो म्हटलं तर आवड पाहिल्यानंतर लक्षात येते हातामध्ये असणारा फोन आपल्याला जेवढा आवडतो तेवढी ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी काही आवडत. तुळशीची माळ जपत असताना आपल्या मनामध्ये ती एकाग्रता होत नाही जे आपण हरभरे विकल्यानंतर 500च्या नोटा मोजत असताना. तुमचा अनुभव काय सांगते? काही वेगळं नाही बोलून राहिलो ना मी. म्हणजे प्रपंचामधले विषय आले की आपली आवड बदलत असते ना. आपली धाव प्रपंचाकडे आहे. प्रपंचाकडे धाव घेणे हा जीवाचा स्वभाव आहे. मनाची सहज धाव जर कुठं असेल तर ते विषय भोगाकडे आहे. मनाची सहज धाव विषय भोगाकडे आहे. पण मनाला वळवल्यानंतर मन हे भगवंताच्या भजनामध्ये लागल्यानंतर पुन्हा विषयामध्ये आसक्त होत नाही. इंद्रियांचा स्वभावाचा विचार करो जाता. विषयापेक्षा इंद्रियांना दुसरं काही प्रिय नाही वाटत. उपनिषदामध्ये एक कथा पाहायला मिळते. ब्रह्मदेवाने ज्यावेळेस प्रारंभी सृष्टीची उत्पत्ती केली त्यावेळेस प्रत्येक जीवाचे इंद्रिय हे अंतर्मुख होते. आत पाहण्याची दृष्टी होती त्यांची. सर्वजण विरक्त झाले. प्रपंचामध्ये कोणी पडलंच नाही. पुन्हा ब्रह्मदेवानी इंद्रियामध्ये बदल केला आणि इंद्रियांना बहिरंग बनवलं. म्हणजे आधी अंतकरणामध्ये भगवंताचं ध्यान करत होते ते दृष्टी बाहेर आणली. अंतकरणामधला ओंकाराचा नाद ऐकत होते ते कानाचे छिद्र बाहेर आणले. हेडफोन टाकता आले पाहिजे म्हणून, नाही तर हेडफोन लावता आले असते का? त्याच्यासाठी ते ब्रह्मदेवानी बाहेर काढले. जसे इंद्रिय बहिर्मुख झाले तसं जीवाची ही धाव विषय भोगाकडे वाढत गेली. परांच खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परां पश्यति नान्तरात्मः कश्चित् धीर प्रत्यगात्मानमैक्षत.
क्वचित एखादा साधक भगवत प्राप्ती व्हावी यासाठी अंतकरणामध्ये वृत्तीचा निग्रह करून भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो, देव प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. पण देव प्राप्तीसाठी जे प्रयत्न करणारे असतील त्यांची संख्या काही हजारामध्ये नाही, हजारांमध्ये एखादा आहे. हजारोच्या संख्येनं भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे जरी दिसत असले तरी त्यांच्यापैकी एखादाच कोणीतरी साधन करण्यामध्ये यशस्वी होतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हजारो मनुष्यामध्ये कोणीतरी एखादाच भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्या हजारांमध्ये एखाद्यालाच भगवंताच्या स्वरूपाचं तत्वतः ज्ञान होते, ज्याच्याविषयी साधू संत सांगतात विरळा कोणी विरळा कोणी. असा क्वचित एखादा महापुरुष आहे. किंवा ज्ञानोबारांच्या भाषेत जर विचार करतो म्हटलं तैसे आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परी प्राप्तीचे पैल तिरी विपाईला निघे. प्रयत्न करणाऱ्या हजारांमध्ये, प्रयत्न करणाऱ्या असंख्य साधकांमध्ये एखादाच कोणी क्वचित भगवत प्राप्तीसाठी यशस्वी होतो आणि जो यशस्वी झाला असेल त्याला त्या जगतामध्ये श्री गुरु या नावाने संबोधित केल्या गेले. श्री गुरूंचे शास्त्रामध्ये जी लक्षणं सांगितली असतील त्याच्यामधले जे लक्षणं सांगितले श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. ब्रह्मनिष्ठ त्यालाच म्हटलं गेलेलं आहे ज्याला स्वस्वरूपाचं पूर्णपणे ज्ञान झालं असेल, ज्याने शास्त्राचं पूर्ण श्रवण केलं असेल आणि आपल्याला झाला तो बोध शिष्याला करवून देण्याची ज्याला पूर्ण जिज्ञासा असेल, अशा एखाद्याच क्वचित श्री गुरुच्या सानिध्यामध्ये साधकाला मोक्ष प्राप्ती होऊ शकत असते. शास्त्राचा एक विचार करायला गेलं तर शास्त्राच्या भाषेमध्ये आपण देव प्राप्तीसाठी जर मार्गक्रमण करायला गेलो तर अनेक विविध प्रकारचे शास्त्र आहेत जे आपल्याला देव प्राप्तीसाठी उपदेश करणारे आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात प्रगटली आग बसती अशेष ही मार्ग दिसती तरी ते तुले काय चाली जती सांगे मज. ज्ञानोबारायांनी शास्त्राविषयी बोलत असताना भगवंत ज्ञानोबारायला सांगतात सूर्य उगवल्यानंतर डोंगरामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये जेवढेही रस्ते असतील ते सर्व आपल्याला दिसतात सूर्याच्या प्रकाशामध्ये. सर्व रस्ते दिसत जरी असले तरी सर्व रस्त्यांनी चाललंच पाहिजे असं काही बंधन आहे का? आपलं जे ध्येय आहे त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. तसं शास्त्राचा विचार जर करतो म्हटलं तर अनेक प्रकारचा शास्त्राचा उपदेश आहे. ज्याचा जसा अधिकार असेल त्याच्यासाठी तसं शास्त्र उपदेश करते आणि अधिकार परत्वे प्रत्येकासाठी शास्त्राचा उपदेश हा भिन्न आहे. शास्त्रामध्ये अनेक प्रकारचा उपदेश आहे. जसं एखाद्या मेडिकल वरती जर आपण गेलो त्याच्याकडे अनेक प्रकारच्या गोळ्या असतात. एवढ्या गोळ्या आहेत म्हणजे आपण तेवढे घेतल्या पाहिजे असं काही बंधन नाही. आपल्याला ज्याची आवश्यकता असेल किंवा आपला जो रोग असेल तो निवारण करण्यासाठी आपण औषध घ्यावं. पण जीवाच्या मुख्य रोगाचा विचार जर करतो म्हटलं तर जन्माला येणे आणि मरणे हा एक भयंकर असा रोग सांगितला आणि या भवरोगाच्या जर औषधाचा विचार करतो म्हटलं भगवंताचं नामचिंतन हे त्याच्यावरचा उत्तम औषध सांगितलं. तुकोबाराय त्या औषधाविषयी बोलतात हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध आनिक काही नवे बाध करील वध षडवर्गाचा विठोबार शास्त्रामध्ये भगवत प्राप्तीसाठी काही मार्ग सांगितले. कर्म मार्गाचंही विवेचन शास्त्रामध्ये आहे.
ज्ञान मार्गाचंही वर्णन शास्त्रामध्ये सांगितलं. भगवत प्राप्तीसाठीचे मार्ग आहेत. साधू संतांनी भगवत प्राप्तीच्या विषयाचं चिंतन केलं. बाबांचं श्रवण करणारा वर्ग आहे, त्याच्यामुळे नाही तर बाहेर काही वेदांत बोलायची हिंमत होत नसते जास्त. समाजाच्या अपेक्षा अशा आहे, समाजाच्या घडणीमध्ये कीर्तन करायला ठेवायचे प्रयत्न करून राहिला. आपली जशी आवड आहे तसा कीर्तनकार असावा. म्हणजे कीर्तनकारालाही वस्तू बनवून ठेवल्यासारखं झालं. समाजाची मानसिकता जशी असेल त्या पद्धतीनं कीर्तनाची अपेक्षा चालू आहे. हळूहळू त्याच अपेक्षा पूर्णही होऊन राहिल्या. त्या अपेक्षा पूर्ण होता होता आपलं जे मूळ तत्वज्ञान आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत चाललं. आपल्या शास्त्राकडे आपलं दुर्लक्ष होत चाललं. शास्त्र शिकण्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष झालं. नाहीतर शास्त्राविषयीची बहिरंगता जर आली तर समजून चलावं. जेव्हा जेव्हा शास्त्राच्या ज्ञानाविषयी समाजाने पाठ फिरवली, परांगमुख झाले, त्यावेळी समाजाला पराधीनतेकडे जावं लागलं. साधू संतांचे विचार ज्या वेळेस नाकारल्या गेले त्या वेळेस राज्यामध्ये देशामध्ये फार मोठमोठे संकट निर्माण झाले. संत विचारांकडे दुर्लक्ष केल्यानंतर, संत विचारांकडे जर लक्ष असेल तर राज्यामध्ये शांतता आणि समाजामध्ये सर्व धर्मांविषयी असणारी सालोख्याची समानतेची भावना टिकून राहत असते. त्या शास्त्राचा विचार जर करतो म्हटलं आपण तर आपल्याला त्या शास्त्राची आवड नाही फारशी, पण शास्त्रामध्ये कर्म मार्गाचं प्रतिपादन केलं. देवाची प्राप्ती जर करायची असेल तर कर्मानेही देवाची प्राप्ती होऊ शकते. कर्मणैव हि संसिद्धा मा स्थिता जनकादयः. भगवंतांनी जनक महाराजांचं उदाहरण दिलं. आपल्या वाट्याला आलेलं प्रामाणिकपणे कर्म जर आपण केलं तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कर्माच्या द्वारे देवाची प्राप्ती करून घेणारे कितीतरी संत आपले होऊन गेले. एक जर स्पष्टच बोलायचं झालं तर सर्व संतांनी आपापले कर्तव्य कर्म केले आणि ते कर्तव्य कर्म करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण आज समाजाची मानसिकता अशी झाली, एखादे महाराज जर काम करत असताना दिसले तर लोक म्हणतात तुम्ही महाराजांना तुम्ही काम केलं पाहिजे का, तुम्ही काम केलं पाहिजे का. याचा अर्थ महाराजांनाही काही समाज अजून शास्त्राच्या दृष्टीनं पाहून नाही राहिला. पण शास्त्र शिकल्यानंतर शहाण्या माणसाने कर्म हे उपासना म्हणून केलं पाहिजे. शास्त्र शिकायच्या आधी जे कर्म असते ते अज्ञानवश इच्छावश झालेलं असते. पण शास्त्र शिकल्यानंतर भगवंताची इच्छा म्हणून जर कर्म केलं तर ते कर्म फळाची आशा सोडून, कर्तृत्वाचा अहंकार सोडून घडल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सहज घडणारं जे कर्म आहे ते भगवंताची प्राप्ती करून देणारं असते. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जर सहज आलं असेल, सहज घडत असेल, त्या कर्मामध्ये सहजता येत असेल तर ते भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. पण कर्मामध्ये एक दोष आहे. ते कर्म करत असताना त्याचं फळ जे आहे किंवा त्याची सूक्ष्मता जी आहे ते आपण जाणू शकत नाही. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं, गहना कर्मणो गती. ही कर्माची गती सूक्ष्म आहे, गहन आहे. कर्म आपण करायला जातो एक आणि होते दुसरं. आपल्याकडे एक म्हण आहे, बरं करता आहे का. मला आवाज येईपर्यंत काही मी मान्य करत नाही आहे आपल्याकडे. बरं करता ब्रह्महत्या असं सांगत चला. बरं करता ब्रह्महत्या. पिंपळाचं झाड होतं एक, त्याला ओटा करायचा होता बशासाठी. गावातले 7-8 पोरं बोलावून आणले एका म्हाताऱ्यानं. बसले ते ओट्यासाठी पाया करत. ओटा बांधायचा म्हणजे पाया करावा लागेल ना आधी. मस्त झाड झालं म्हणत गळ्या, 10-15 वर्षाचं असेल. मस्त होते हा पिंपळ. आता त्याला ओटा करायसाठी पाया करणं चालू आहे. खोदकाम चालू झालं त्या पिंपळाच्या ठराविक अंतरावर.
आता या लेकराईच्या हातामध्ये बरोबर टिकव आहे, तोराळी आणली होती, मुळी लागली की तोळ्याले त्याची मुळी लागली. एक जण म्हणे तोडू नको रे, एका मुळीनं का झाड वाळत असते का म्हणे. असं त्या 7-8 जणाईले प्रत्येकाले वाटलं. एक मुळी तोडल्यानं काही झाड वाळत. बुडं बसेल होतं, बुडं म्हणे बाबू झाड तोडू, ते मुळी तोडू नको. पण आबाचं ऐकते कोण? म्हाताऱ्या माणसाचं काही कोणी ऐकत? मुळी लागली की आबा सांगत तोडू नका रे, तोडू नका रे. असा मस्त पाया खणला, कमरी एवढा छाती एवढा पाया खणला, मस्त पाया भरणी केली, त्यात गोटे भरले, मस्त वटा केल्या गेला. 4-8 दिवसात पिंपळ वाळून गेला. बरं करता आता वटा केला, त्याच्यावर का मेंढरं बसवतं का? म्हणजे चांगलं करायला गेलं की कर्म हे असं आहे, आपण करायला एक जातो आणि घडते दुसरं. पितामह भीष्मांच्या जीवनामधला प्रसंग आहे. भगवान कृष्णाला त्यांनी विचारलं, देवा आजपर्यंत मी असं पाप कर्म नाही केलं की ज्या पाप कर्मामुळे मला शरपंजरीवरती पडण्याचा प्रसंग येईल. मी या जन्मामधलं नाही, मी पूर्व जन्मामधलं सुद्धा स्मरण केलं, पण असं पाप माझ्याकडून घडलं नाही. भगवंत म्हणत हे 5-10 वर जन्माच्या आधीचा विषय नाही, हा बऱ्याच जन्मा आधीचा प्रसंग आहे. तुम्ही गंगेवर स्नानाला जात असताना तुम्हाला एक मेलेला जीव दिसला, सर्प दिसला. तुम्हाला असं वाटलं हा जर रस्त्यात पडून राहिला तर कोणीतरी याला घाबरेल, म्हणून तुम्ही तो असा हातामध्ये काळीवर पकडला आणि दूर फेकला. त्याच पापाचं हे फळ भेटलं. पितामह भीष्म म्हणत हे तर सत्कर्म झालं ना. रस्त्यामध्ये मेलेला साप आहे तो उचलून फेकणं पाप आहे का? हे सत्कर्म झालं. देव म्हणत तुमच्या दृष्टीनं सत्कर्म झालं, पण तो साप मेलेला नव्हता, तो थंडीमुळे तसाच पडला होता गारठून. तो काट्याच्या झाडावर पडला, त्याच्या अंगात काटे गेले आणि तो तिथं त्या काट्याच्या झाडाचे बोटा एवढे काटे आज बाण बनून उभे राहिले. याचा अर्थ चांगलं करता करता कधी कधी माणसाच्या गळ्यामध्ये असे दोष पडत असतात. कर्माने देवाची प्राप्ती जर करून जावं म्हटलं तर कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. योगाच्या द्वारे जर आपण देवाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करतो म्हटलं, योग मार्ग फार कठीण सांगितला शास्त्रामध्ये. अष्टांग सांगितले योगाचे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. किती झाले? महाराज बसेल आहे, महाराजच्या मागे आता तुम्ही शिकून घ्या. 8 झाले ना. एक अंग साधण्यासाठी बरेच वर्ष लागत असतात. पहिले यम नियम साधावे लागतात. बरेच वर्ष यम नियम साधल्यानंतर मग कुठं आसन साधल्या जात असते, मग कुठं प्राणायाम साधल्या जात असतो. आसन साधने म्हणजे स्थिरम सुखम आसनम. योगशास्त्रामध्ये सांगितलं, ज्या आसनावर आपण तासन तास बसून राहू शकू त्याला स्थिर आसन म्हटलं गेलेलं आहे. असं आसन साधावं लागत असते. 12-12 तास नाही, 8-8, 10-10 दिवस जरी एका आसनावर बसलं तरी न हालता बसता आलं पाहिजे. त्याला म्हणायचं योग साध्य होण्याचे लक्षण. तसं आपण आता 15-20 मिनिट झाले असतील कीर्तन चालू होऊन. किती योगासनं केले तुम्ही सांगा बरं आतापर्यंत? खोटं नका बोलू, फक्त इथं खोटं नसतात बोलत. 15-20 आसनं तरी केले असतील का नाही तुम्ही? 15-20 तरी. कीर्तनात 15-20 आणि 50 आसनं करणाऱ्याच्या योग साधन घडणार आहे का? ते योग साधन करायला जातो म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रतिबंध सांगितलाय, त्याला अंतर आहे म्हणतात. व्याधी स्त्यान संशय प्रमाद आलस्य विरती भ्रांती दर्शना लब्ध भूमिकत्वा नवस्थितत्वा आणि चित्त विक्षेपा ते अंतराया. 10-15च्या वर अंतराय सांगितले जे माणसाला प्रतिबंध आणतात आणि भगवत प्राप्तीपासून दूर नेतात. एवढं खोलात न शिरता थोडक्यात जर सांगतो म्हटलं तर योग शास्त्र देवाची प्राप्ती करून देण्यासाठी समर्थ आहे, पण ते साधन करण्याची समर्थता आपल्या शरीरामध्ये नाही. ज्ञानोबा त्याचं उदाहरण देतात. पाहे पा लोहाचे चने जै बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. एखादा म्हातारा खूप भूक लागली, त्याला भूक लागल्यानंतर त्यांनी कोणाला तरी सांगितलं की खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या. त्याने खायला दिले चणे. चणे म्हणजे फुटाणे, भाजलेले हरभरे खात असतो की नाही आपण. ते
चणे दिले खायले. ते चणे कशाचे होते? लोहाचे. सायकलच्या रिंगातले शेरे. ते खाल्ल्यानंतर जगीन का कोणी? ते लोखंडाचे शेरे दिले. ते खाऊन आपण जगू शकतो का? ज्ञानोबरायची सूक्ष्मता पहा. जई बोचरिया पडती खाणे. बोचरा कोणाला म्हणतात सांगा बरं? मी कोणाकडे पाहत नाही, निघलं एखादं तर मावर भांडत. ज्याचे दात पडले त्याला काय म्हणतात? म्हणजे लोखंडाचे शेरे खायचे, आणि ज्याला दात आहेत त्यांना नाही बरं. ज्याचे दात पडेल आहे म्हणजे एक विचार करतो म्हटलं तर योग मार्ग एवढा कठीण आहे, हा काही आपल्याच्यानं साध्य होणारा. आणखी एक मार्ग आहे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाने ही देवाची प्राप्ती होऊ शकते. ज्ञानाने देवाची प्राप्ती होऊ शकते. पण त्या ज्ञान प्राप्तीचा विचार जर करतो म्हटलं तर ज्ञानोबारायांनी सर्वे केला संपूर्ण पृथ्वीचा, की ज्ञान प्राप्तीचा या जगामध्ये अधिकारी कोण आहे. ज्ञानोबारायांचा सर्वे आहे बरं, सरकारी कर्मचाऱ्याचा नाही. सरकारी कर्मचारी सर्वे करायला आले की ज्याच्या वावरात सोयाबीन असेल त्याला तुरीचे पैसे, आणि ज्याची हळद पेळेल असेल त्याची सोयाबीनही पाण्यामध्ये खराब झाली म्हणून पैसे. एक 500ची टेकोली की सर्वे करणारे कोण आहे? ज्याचं 2 मजल्याचं मकान असेल त्याचं घरकुल पास, आणि जो झोपड्यात राहत असेल लटकला तसाच 10 वर्ष. कोणाचा सर्वे? सरकारी लोकांचा. तिथं प्रलोभन चालते. संतांचा सर्वे चुकत नसते. ज्ञानोबारायांनी सर्वे केला. ज्ञान प्राप्तीचा अधिकारी कोण आहे? तरी दया ज्ञाना लागी कवन पा योग्यता की हे पाहता जगी देखिला एकू. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञान प्राप्तीसाठी या जगामध्ये कोण अधिकारी आहे हे पाहलं, त्यावेळेस एक जण अधिकारी दिसला. किती जण? एक जण अधिकारी दिसला. कोण आहे तो अधिकारी? ज्याने या जन्मामध्ये किंवा पूर्व जन्मामध्ये निस्वार्थ भावनेने संत सेवा केली असेल, परोपकाराचं कार्य केलं असेल, ज्याच्या अंतःकरणामधल्या विषय वासना निवृत्त झाल्या असतील, जो फक्त परोपकारासाठी आणि आत्मबोध प्राप्त होण्यासाठी प्रारब्धानुसार देह कर्म करत असेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालं असेल, तो ज्ञान प्राप्तीचा अधिकारी आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयाविषयी प्रपंचाविषयी वैराग्य असेल त्याला म्हणावं ज्ञान प्राप्तीचा अधिकारी. आपलं प्रपंचाविषयीचं वैराग्य, आपल्याला तर थकले बाबा वारी करा म्हणू तरी काही आपण वारीले जा. आपण वारीले जाणं काही लवकर चालू करत. ते आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये शिकायला होतो. एका महाराजनं आग्रह केला एका जणाने, चला म्हणे वारीले पंढरपूरच्या. जमत नाही म्हणे महाराज, आमच्या मागे लय व्याप आहे, तुम्ही काय एकटा जीवन सदा शिवून तुम्हाला मागे ना पुढे पुढला. असंच असते ना, असंच म्हणता ना तुम्ही असंच म्हणता. फक्त आता कीर्तनात असल्यामुळे तुमची काही म्हणायची हिंमत नाही, तर तुमचा व्यवहार आम्ही पाहून बसलो राजो. हे इथं बापा हार बुक्का दर्शन इथं असल्यामुळे, नाही तर लोकव्यवहारामध्ये गेलं की त्या आळंदीच्या दिंडीमध्ये जेवण झालं. जेवण झाल्यावर तहान लागली, खूप पाण्याची बॉटल घेतली, टँकरवर भरण्यासाठी गेलो होतो. त्याच्या आधी कीर्तन झालं आमचं. कीर्तन झाल्यावर हा गर्दी दर्शन घ्यासाठी एकामेकाला ढकलत, महाराजचं दर्शन घेऊ द्या, महाराजचं दर्शन घेऊ द्या. बुड्या बाड्या तर सारायले लोटून पुढे. अरे म्हटलं शांततेनं या ना. एवढी लोटापाटी करून दर्शन करायला आले. पंगत बसल्यानंतर जेवण झालं, पाणी प्यायसाठी टँकरवर बॉटल घेऊन गेलो, तिथंही लोटापाटी चालू होती. म्हणजे जे इथं दर्शनासाठी लोटापाटी करत ते तिथं मला प्रवेशही देत नव्हते. कुठं? पाण्याच्या. इकून तिकून हात पुढे केला, एका बुडीनं असा खुंबा मारला, एका खुंब्यात दूर फेकल्या गेलो. थोडस बाजूनं सरकून आजीचा चेहरा पाहिला तर तेच बुडी होती जे दर्शनासाठी बाकीच्या इले लोटत होती. टँकरवर जिनं खुंबा मारला. म्हणजे आपलं हे इथं व्यवहार वेगळा आहे. व्यवहारामध्ये आपला व्यवहार कुठं बदलेल सांगता येत नाही. कितीही सांगितलं तरी वारीला आमची प्रवृत्ती लवकर होत नाही. त्या महाराजांनी आग्रह केला म्हणे महाराज वारीला आलो असतो म्हणे, पण प्रपंचाचा खूप मोठा व्याप आहे, पुढच्या वर्षी. महाराजांनी पुढच्या वर्षी म्हटलं चला म्हणत वारीला. आता आलो असतो म्हणे महाराज, पण या वर्षी काही जमत नाही. महाराज म्हणत तुम्ही म्हटलं होतं पुढच्या वर्षी. आता म्हणे गळ्याची शपथ, पुढच्या वर्षी वारीला येणार म्हणजे. तिसऱ्या वर्षी महाराज गेले. चला म्हणत आता वारीला.
आलो असतो म्हणे महाराज. महाराज म्हणत पुढे बोलूच नको, आता मागच्या वर्षी तू शपथ घेतली होती, आता वारीला याच लागते. तेच सांगू राहिलो म्हणे, आलो असतो वारीले, पण काय झालं नेमकं तुमची वारी आली म्हणे माई म्हैस जनली. म्हणजे वारी आली, महाराज म्हणत जाऊ दे ना, मग म्हैस जनली तर काय झालं, म्हशीचं दूध कोणी पाहिन म्हणत, शेजाऱ्या पाजाऱ्याला मी सांगतो म्हणत याच्या म्हशीचं दूध काढून दे. तेच तर पंचायत आहे म्हणे महाराज, अशी खोडीची म्हैस आहे हो म्हणे, मी जर दूध काढलं तर 4-5 लिटर देते, दुसऱ्याला हात नाही लावू देत. म्हैस कशी आहे, खोडीची. महाराज म्हणत असं कर, किती देते ते दूध म्हणे, 4-4 लिटर देते सकाळी संध्याकाळी. जाऊ दे म्हणत बा, जेवढे पाकिटाचे पैसे आले असतील तेवढे तो म्हशीच्या दुधात गेलेच चालतील, पण या वर्षी तू वारीले चाल, मी तुला रोज 8 लिटर दुधाचे पैसे देतो. किती लिटर, मी नाही म्हटलं बरं, ते महाराज म्हणत मी तर 1 लिटरचे देत नाही तुम्हाला, येसानी या नका येऊ, 8 लिटर दुधाचे पैसे देतो म्हणे. हा घरी आल्याबरोबर बायको म्हणे बॅग भर म्हणे, लगेच वारीला जायचं. बायको म्हणे का डोक्यावर परिणाम झाला, कुठे त्या महाराज लोकांचं ऐकू राहिले, आपली म्हैस आत्ताच जनली, तुम्ही वारीले चालले, ते दूध कोण काढीन, जमत नाही म्हणे वारीले जाणं, दूध कोण काढीन. हा लहान आवाजात म्हणे मुखी बसणं, महाराज 8 लिटर दुधाचे पैसे देऊन राहिले आपल्याला, आणि म्हैस तुले का दूध देत नाही का, तू दूध काढजो. म्हैस खोडीची का, हा खोडीचा, खरं सांगा खोडीचं कोण, कायले जनावरावर टाक्याचं मुख्या. निघला भाऊ वारीले. वारीले निघल्यानंतर बरोबर वारीच्या दिवसामध्ये एखादा पाऊस तिकडे शिल्लक पडेल असला, तिकडे हिरवगार चिवटणी गेले असते मस्त असं गवत, बाकीचे भजन करत चालत. हा दिंडीच्या बाहेर चाले, त्या गवताकडे पाहून म्हणे मस्त चारा निघला गळ्या, माई म्हैस फुगली असती रे, अबेले का 8 लिटर दुधाचे पैसे घेऊन राहिला, आता तर मुका बस जरा, आता तर भजन कर. अर्ध लक्ष तिकडेच, दर मजल दर कोस करता करता पंढरपूर पर्यंत पोहोचला. पंढरपूर पर्यंत पोहोचल्यानंतर घरून फोन आला त्याने. हा म्हणे हॅलो, फोन कोणाचा असेल चोपदार, तुम्ही सांगा कोणाचा असेल फोन. दोघांचं एकच मत आहे ना, काही शंका, पक्के अनुभवी आराजेव दोघही तुम्ही. असं आहे का, मग काय पाहा लागते, मग तुमचा अनुभव पक्काच आहे. म्हणजे तुम्हाला येते का करून, हा येत नाही राहिले, पण जसं अनुभव, हे चोपदार आहेत तर त्याचं दिंडीवर लक्ष असते. घरून फोन आला, हा म्हणे हॅलो, ते म्हणे हॅलो नाही मेली. पहिलंच वाक्य काय होतं, हा म्हणे हॅलो मेली, हा म्हणे काय मेली ते तर सांग. तिचं रडणंच चालू, मेली. हा बोलता बोलता म्हणे का माई माय मेली सांग ना. ते रडता रडता म्हणे तुम्ही का पागला, तुमची माय मेलीस तिथं एवढी रडली असती का. कोण म्हणे, सूक्ष्म वेदांत आहे हा, मागच्याले समजेन. म्हणजे सासूसाठी एवढी रडली असती का, ते जेवढी म्हशीसाठी कशी मेली. बायको म्हणे वारं उदान सुटलं, हवेनं पत्रा उडत उडत आला, तो पत्रा उडत आला आणि म्हशीच्या मानीवर बसला, मान कापली म्हशीची, म्हैस मेली. एवढा ऐकल्याबरोबर फोन ठेवला आणि याचं पहिलं वाक्य, या महाराजनं माई म्हैस मारली म्हणे. कोण मारली म्हणे, मी वारीला चालला म्हणूनच सोडून दिलं मोहन महाराज, आता म्हणत नसतो कोणाला, कुठे लोकांच्या म्हशी मारायचा पाप घेता. महाराजनं म्हैस मारली म्हणे. जिकडे तिकडे दिंडीत चर्चा झाली, महाराज जवळ गेलं. महाराज म्हणत त्याला विचारा कशी मेली. त्याचं म्हणणं असं आहे म्हणे, महाराज तो म्हशीला 1 मिनिटही सोडत नव्हता. आणा म्हणत त्याला इकडे. अरे म्हणत म्हैस कोण मारली. आता काही म्हणायची हिंमत नाही म्हणे, पण तुम्ही वारीला नसता आणलं तर म्हैस मेली नसती. म्हैस चोरानं चोरून नेऊ नये म्हणून म्हशीच्या बाजूनं बाज टाकून झोपेल असतो म्हणे. मी जर घरी असतो तर म्हशीच्या बाजूनं बाज टाकून झोपेल असतो. मी जर घरी असतो तर म्हैस मेली, कारण हा झोपेल कुठं असते, म्हशीच्या. महाराज म्हणत मला माहित आहे तू म्हशीच्याच बाजूनं झोपतन, म्हैस पत्राने मान कापली म्हणून मेली. मला माहित आहे म्हणत तू जर घरी असता तर तोही म्हैस नसती मेली, पण हेला मेला असता. काय मेलं असतं, त्याला काही समजलं. तो म्हणे काही समजून नाही राहिलं. महाराज म्हणत त्याच्यासाठी माणूस असावं लागते. हेल्याला समजत, हेल्याचं मस्तक का असंच म्हणतात का.
म्हणजे परमार्थाला लावतो म्हटलं तरी आपली प्रवृत्ती होत नाही. ज्ञान प्राप्तीचा विचार करतो म्हटलं तर ज्ञान प्राप्तीचा अधिकारी तो आहे ज्याचं वैराग्य असेल. प्रापंचिक जीवाकडे वैराग्य नाही. आपल्या वैराग्याचा काय विचार करता? 2 तास कीर्तन ऐकल्यानंतर जर एक चप्पल दिसली नाही आपल्याला, पुरं कीर्तन आपण गमावतो मातीत. लागते का मन घरी जाईपर्यंत? सप्ताह होईपर्यंत लागीन का? एका तुटक्या चप्पलसाठी 2 घंट्याच्या कीर्तनाचं चिंतन आपण पाण्यात गमायला तयार आहोत. एवढं आपलं वैराग्य आहे, एवढं वैराग्य आहे. याच्याही पुढचं वैराग्य सांगू, बायाचं वैराग्य सांगू. दारात येत होती एक बाई, नाराज होऊन घरात जात होती. दारात येत होती, नाराज होऊन घरात जात होती. विचारलंच एकदा, म्हटलं ताई काय झालं बरं असं तुम्ही दारात येता नाराज होऊन जाता? मागच्या वर्षीची गोष्ट आहे म्हणे महाराज. खरकट पाणी फेकायसाठी आली म्हणे, ताटातलं खरकट पाणी फेकलं, त्यात एक नवा चमचा होता म्हणे. तो फेकल्या गेला आणि मोरीत पडला. आता मोरीतला चमचा काढता येते का? मग म्हटलं काढायचा असताना तेच तर झालं ना म्हणे. मोरीतला चमचा कुठं काढता येते का? रोज पाणी फेकायला आली की आठवण येते त्या चमच्याची, नाराज होतो मी. अरे म्हटलं मग चमचा काढून घ्या ना. मोरीतला चमचा कुठं काढता येते महाराज? म्हटलं मोरीतला नाही काढू शकत, कमीत कमी मनातला तरी. मोरीतला काढता येते का? एका चमच्यातला आपला जीव निघत नाही राजो. काय वैराग्याच्या गोष्टी करा. याच्याही पुढे जाऊन जर आपलं वैराग्य सांगतो म्हटलं, आंघोळ करत असताना साबण जर हातातलं पडलं, ते चिपटी खाली पडली साबणाची, ते भीतीले चिटकवतो हात धुतो पण चिपटी सोडत नाही राजो. आम्ही आमच्या वैराग्याचा काय विषय घेता? याचा अर्थ जीव वैराग्य धारण करण्यामध्ये असमर्थ आहे. कर्म करावं म्हटलं तर कर्मामधली सूक्ष्मता, शास्त्रामधलं ज्ञान जीवाला नाही. योग साधन करावं म्हटलं तर योग साधन करण्याचं सामर्थ्य जीवामध्ये नाही. ज्याला योग साधन करायचं असेल, योगाचे ते भाग्यक्षमा आधी दमा इंद्रिये, इंद्रियांचं दमन सांगितलं ते आपल्याकडून घडत नाही. एवढं सर्व जर घडत नसेल तर देव प्राप्तीसाठी आपल्याला मार्ग भेटणं फार कठीण आहे. पण ज्याच्यावरती देवाची कृपा व्हावं असं वाटत असेल, ज्याला देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल, त्याच्यासाठी श्रीमद भागवतामध्ये एक पर्याय सांगितला. देव प्राप्त व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, जीवाचं कल्याण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपक्षमाश्रयम्. तस्मात् गुरुं प्रपद्येत. शहाण्या माणसाने श्री गुरुला प्रसन्न शरण गेलं पाहिजे आणि श्री गुरुला शरण जाऊन त्या श्री गुरूंकडून आपण उपदेश ग्रहण केला पाहिजे. प्रपंचामधून मुक्त होण्यासाठी जेही साधन शास्त्रामध्ये सांगितले त्या साधनांमधलं अति महत्वाचं साधन आहे तस्मात् गुरुं प्रपद्येत. श्री गुरुला आपण शरण गेलं पाहिजे. उपनिषदकारांनी सुद्धा तेच सांगितलं. उपनिषदकार सुद्धा तेच सांगतात. परीक्षा लोकान कर्मचितान ब्राह्मणो. जो ब्रह्मस्वरूपाला जाणण्यासाठी प्रयत्न करणारा असेल किंवा ज्याला देव जाणून घ्यायची तीव्र जिज्ञासा असेल, त्यांनी या लोकांचं परीक्षण केलं पाहिजे. अंती हा निष्कर्ष काढला पाहिजे की या जगतामधलं एकही कर्म आम्हाला मोक्ष साध्य करून देणार नाही. तुकोबारा एकाच वाक्यात सांगतात. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म. जे जे कर्मधर्म नाशिवंत, जेही कर्मधर्म असतील ते नाशवान आहेत. ते देवाची प्राप्ती करून देण्यामध्ये असमर्थ आहेत. देवाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य जर कुठल्या कर्मामध्ये असेल तर ते एकमेव कर्म आहे. तस्मात् गुरुं प्रपद्येत. जो कोणी मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा शुद्ध अंतःकरणाचा साधक असेल, त्या साधकाची मोक्ष प्राप्तीसाठी, त्रिविध दुःखाच्या निवृत्तीसाठी, सर्वोच्च सुखाच्या प्राप्तीसाठी जर धाव कुठं असेल तर ते श्री गुरुकडे असते. त्या श्री गुरूंचा विचार करो जाता. या जगतामध्ये जे शास्त्र ज्ञानाने परिपूर्ण आहेत, जे ब्रह्मस्वरूप आहेत आणि शिष्याचा उद्धार करण्याची ज्यांना तीव्र जिज्ञासा आहे, अशांना श्री गुरु म्हटलं. आणि असे क्वचित असतात. त्याही गुरूंचा विचार करू जाता.
फार भाग्याने क्वचित कोण्या तरी प्रदेशामध्ये कधीतरी अवतारी महापुरुष जन्म धारण करत असतात। त्या अवतारी महापुरुषांपैकी संत ज्ञानोबाराय एक आहेत, ज्यांच्या अवताराचा हेतू जर पाहतो म्हटलं, कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलियुगामधील अज्ञ जीवांचा उद्धार करणे हाच ज्यांचा हेतू आहे, अशा श्री गुरूंची शरणागती जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त करणारी आहे। अशा गुरूंना जे शरण जात असतील त्यांचा मोक्ष निश्चित आहे। आणि ज्यांना आपण त्रिविध तापातून मुक्त व्हावं, जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त व्हावं असं वाटत असेल, आपला परमार्थ सिद्धीला न्यावा असं वाटत असेल, त्यांच्यासाठी एकमेव या जगतामधला सुलभ उपाय आहे श्री गुरु शरणागतीचा, ज्या शरणागतीचं महाराज वर्णन करतात। शरण 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 निवृत्तीसाठी ज्ञानोबारायांची शरणागती अति महत्वाची आहे। ज्ञानोबाराय हे सर्वश्रेष्ठ संत आहेत, ज्यांच्या अवताराचा एक विचार करू जाता। या जगतामध्ये जेही संत अवतीर्ण होऊन गेले त्या सर्व संतांमध्ये ज्ञानोबाराय अग्रगण्य आहेत। ज्या ज्ञानोबारायच्या महतीचा विचार करू जाता, नामदेव महाराजांच्या तीर्थावळीमध्ये प्रसंग पाहायला मिळतो। खूप मोठी विद्वानांची सभा भरली होती काशीमध्ये, खूप मोठ्या विद्वानांची सभा भरलेली आहे, जिथं फार मोठमोठे ज्ञानी पंडित तत्ववेत्ते उपस्थित आहेत। त्या सभेमध्ये अग्रपूजेचा अधिकार कोणाचा आहे, पहिलं पूजन कुणाचं करावं याच्याविषयी संभ्रम निर्माण झाला। जिथं सर्वच मोठमोठे विद्वान असतील त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण याची निवड करता येत नसते, कारण जी निवड करायची ती अधिकार संपन्नतेवरून करायची असते आणि अधिकार काही असा पाहून करता येत। सर्वच जण धोतरवाले, टोप्यावाले, खांद्यामध्ये फेटा, गळ्यावरती एक रुमाल ठेवलेले जर सर्वच महाराज लोक बसलेले असतील, नवाळ्या माणसाला तर हेही माहित नाही पडत यातले गायक कोण, वादक कोण, कीर्तनकार कोण। याचा अर्थ अधिकार संपन्नतेचा विचार जर करतो म्हटलं तर ती अधिकार संपन्नता ज्या ज्ञानामुळे प्राप्त होते ते ज्ञान बुद्धीमध्ये आहे, बुद्धीमधलं ज्ञान तसं काही दिसत। पहिलं पूजन कोणाचं करावं सर्वांना संभ्रम निर्माण झाला। सर्वांनी एकमताने तिथं असणाऱ्या एका हत्तीकडे हार दिला आणि सांगितलं, हा हत्ती देवाचा आहे, हा ज्याच्या गळ्यामध्ये घालेल तो अग्रपूजेचा अधिकारी। सर्व विद्वान त्या आसनावरती छाती फुगवून बसलेले आहेत। प्रत्येकाला असं वाटत होतं माझ्यासारखा या जगात ज्ञानी माणसाला फार अभिमान त्रास देत असतो। अज्ञानी माणसाचा विषय बाजूला ठेवला,
नवल अहंकाराची गोटी विशेषेन लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. सर्वांना असं वाटत होतं अग्रपूजेचा अधिकारी मी आहो. त्या हत्तीने तो हार हातामध्ये घेतला. नामदेव महाराज ज्ञानोबा एका शेतामध्ये भजन करत होते. तो हत्ती सर्व सभा सोडून पळत सुटला. तसे सर्व विद्वान उठले त्या हत्तीच्या मागे गेले की एवढे मोठमोठे विद्वान सोडून हा हत्ती पूजन कोणाचं करणार आहे. शेतामध्ये बसून भगवंताचं चिंतन करणाऱ्या भजन करणाऱ्या ज्ञानोबारायांजवळ हत्ती गेला आणि गळ्यामध्ये हार घातला. याचा अर्थ त्या हत्तीने दाखवून दिलं की त्या काळामध्ये ही जगाच्या पाठीवर ज्ञानोबारायांपेक्षा श्रेष्ठ कोणी नव्हतं. आताही नाही. राहिला इतिहासामधला जर विषय घेतो म्हटलं तर पार्वती मातेचा आणि भगवान शिवजींचा एक प्रसंग ऐकायला मिळतो. भगवान भोलेनाथ पार्वती मातेसोबत आकाश विहाराने जात होते. आळंदीच्या आकाशामध्ये आल्यानंतर ज्ञानोबारायांनी भगवान भोलेनाथांनी आपली गती कमी केली. त्या आळंदीच्या भूमीवरती उतरले. पार्वती माता पाहत होत्या. स्वर्गामधले बाकीचे देवही पाहत होते. जसे भगवान महादेव त्या भूमीवरती उतरले तसं त्या भूमीवर त्यांनी लोळण घ्यायला सुरुवात केली. पार्वती माता अशा तोंडामध्ये पदर धरून लाजल्या आणि पाहत होते आमचे मिस्टर काय करून राहिले. लाज वाटते का नाही असं काही मालकानं केलं की. बायाले माहिती असते आणि ते आपण तर धरणीतच नसतो. नीटनेटकेपणा यायच्या जोडच असते. हे आपले बयाळे लग्नाला गेली की दाढी एवढी मोठी वाळेल कपडे मळके दुडके चालले गबाळ्यासारखे. बाया मस्त नटून थाटून टापटीपणानं येत असतात आणि एवढ्याही नटतात काही जणी. एक बाई तर लग्नामध्ये भेटली. महाराज म्हणे ओळखलं. मी चेहरा पालान म्हटलं नाही ताई ओळखलं नाही. गावाचं नाव सांगितलं. आता ओळखलं म्हणे. म्हटलं नाही ताई ओळखलं नाही. काय म्हणे तुम्ही आमच्या घरी आले शरबत पेलं तरी ओळखलं नाही. म्हटलं फुकट पेलो गड्याच्या घरचं शरबत. नसतीच झाली का नाही. म्हटलं आता शरबत पिऊ नाही ओळखून नाही राहिलो. म्हटलं नाही ताई ओळखलं नाही. मग मालकाचं नाव सांगितलं नंतर ओळखलं. आता ओळखलं. म्हटलं एवढा टाइम कसा काय लागला म्हणे. महाराज मी मनात म्हटलं बाई तू मेकअपच एवढा करून आली आज तुझ्या नवऱ्यानं तुला ओळखलं तरी नवल. त्या लग्नामध्ये भगवान भोलेनाथ त्या आळंदीच्या भूमीवरती लोळण घेऊन राहिले. पार्वती मातेने ते पाहिलं. त्यांना संकोच वाटला की एवढे देवाचेही देव असणारे महादेव या आळंदीच्या भूमीवरती लोळण घेत आहेत. अशी काय विशेषता आहे इथं की ज्यांच्या चरणांवरती इंद्रदेवासारखे डोक्यामधला मुकुट काढून दर्शन घेतात. भगवान महादेवांचं दर्शन लोटांगण सर्व झाल्यानंतर महादेवांना पार्वती मातेने विचारलं हे देवाधिदेव तुमची ही नवीनच लीला पाहायला भेटली. या भूमीवरती तुम्ही लोळण घेतलं त्याचं कारण काय. त्यावेळेस भगवान भोलेनाथांनी सांगितलं माझं जे आराध्य दैवत आहे ते भगवान महाविष्णू कलियुगामध्ये संत ज्ञानेश्वर रूपाने या भूमीवरती अवतीर्ण होणार आहेत. म्हणून मी त्या भूमीचं वंदन करतो. ब्रह्मदेवासारखे भगवान महादेवांसारखेही ज्या ज्ञानोबारायांना लोटांगण घालत असतील दर्शन घेत असतील त्या ज्ञानोबारायांना सामान्य जीवाने शरण न जाणे हे नवल आहे. शरण जाणे हे नवल नाही. त्या ज्ञानोबाराची शरणागती हे जीवाला तारणारी आहे. चरणीचे रजवंदी शूळ पाणी. भगवान भोलेनाथ सुद्धा ज्यांचे चरण रज आपल्या डोक्यावरती धारण करतात त्या ज्ञानोबारायांच्या शरणागतीचं कारण दुःख निवृत्ती आहे. त्या ज्ञानोबारायांना शरण गेल्यानंतर जीव मुक्त होत असतो. ज्ञानदेवा धरितो चरण. प्रपंचामध्ये आपण कधी कोण्या अडचणीमुळे कोणाचेही पाय धरू पण शास्त्र असं म्हणते पाय त्याचे धराव ज्याचे पावलं धर्म मार्गाने आचरण करत असतील. ज्याचे पावलं धर्म मार्गाने चालत असतील त्याचे पाय धरले पाहिजे. ज्याचं आचरण चांगलं असेल त्याचे पाय धरले पाहिजे. उगा दारूच्या दुकानावर जाऊन राहिला आणि त्याच्या पायावर डोकं टेकवण्यात काही अर्थ. एखादा घोटाही घेईल
इकडे तिकडे पायपीट करून राहिला आणि त्याचं दर्शन घेण्यात काही अर्थ? चरण ते धरावे जे चरण सन्मार्गाला नेणारे असतील, सन्मार्गाचं वर्तन करणारे असतील, धर्म मार्गाची शिकवण देणारे असतील. या जगतामध्ये मोक्ष प्रदान करण्यासाठी कृपाळू अंतकरणाचं जर कोणी असेल तर ज्ञानोबाराय वर्णन करतात. पै अहिता पासोनी काळीती हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. शास्त्रापेक्षा श्रेष्ठ या जगतामध्ये माता नाही. त्या शास्त्राचा जर विचार करतो म्हटलं तर त्या शास्त्राचं अनुकरण मुनी महात्म्यांनी केलं. त्या वेद मार्गाने मुनी गेले, त्या मार्गाने जाणाऱ्यांना संत म्हटलेलं आहे. ज्ञानोबारायांना विचारलं, मुनी वेद मार्गाने गेले, तुमचा मार्ग कोणता? ज्ञानोबाराय सांगतात, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. ज्ञानोबारायांचाही मार्ग तोच आहे. आणखी ज्ञानोबारायांच्या चरण धरण्याचा जर आपण विचार करतो म्हटलं तर संत चरणाच्या महात्म्याचा आपण विचार करू जाता. संत चरणांमध्ये विशेषता ही आहे, संत चरणांमध्ये ज्ञान राहत असते. ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल, ऋते ज्ञानान मुक्ती ही, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. हा वेदाचा सिद्धांत आहे. कृते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा दानम. या जगतामध्ये कितीही साधन केले तरी ज्ञानाशिवाय मोक्ष नाही प्राप्त होऊ शकत. त्या ज्ञानाचा जर विचार करतो म्हटलं, संतांना जर आपण ते ज्ञानाचं ठिकाण विचारतो म्हटलं तर संत ज्ञानाचं ठिकाण सांगतील. भक्त विठोबाचे भोळे त्यांचे चरणी ज्ञान लोळे. देवाचे जे भक्त आहेत त्यांच्या चरणांवरती ज्ञान असते. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल त्याचा हात जिथं ज्ञान राहते तिथं गेलं पाहिजे. नाही तर हॉटेलमध्ये जाऊन बसला, जिलेबी खायची इच्छा आहे, भजाईकडे पाहून राहिला, त्यानं काही साध्य होणार? पाहते एकीकडे इच्छा दुसऱ्याची आहे, त्याने काही साध्य नसते होत. जे प्राप्त करायचं असेल त्याच दिशेने आपले हात असावे. ज्ञानोबारायांचे चरण धरणं याचा अर्थ ज्ञानोबारायांकडून ज्ञान प्राप्तीची अपेक्षा करणं आहे. संतांच्या चरणावरती ज्ञान असते. संतांचे चरण धरण्याचं आणखी एक कारण आहे. संतांचं चरण जर धरतो म्हटलं तर काही गोष्टीमध्ये विशेष असं सामर्थ्य असते. काही गोष्टीच्या स्पर्शाचं सामर्थ्य असते, काही गोष्टीच्या स्मरणाचं सामर्थ्य असते. संतांच्या स्पर्शाचं विशेष महत्व सांगितलं. साधू संतांच्या चरणांना मिठीचं विशेष महत्व हे सांगितलं. संतांना ज्यांचाही कुणाचा स्पर्श झाला असेल ते संत स्वरूपाची प्राप्ती करून घेत असतात. त्या स्वरूपाशी एक रूप होतात. त्यामध्ये जे सामर्थ्य असेल ते स्पर्श करणाऱ्याला प्राप्त होते.
वरी फोळावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगी. परिसामध्ये सामर्थ्य आहे. परिसाला जर लोखंडाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होत असते. मग कसा स्पर्श झाला पाहिजे परिसाला, त्या परिसाचा लोखंडाला? काही विधी आहे का त्याचा? ज्ञानोबा म्हणतात विधीची गरज नाही. कोण्याही पद्धतीने एखाद्या वेळेस एखादा घन परिसाला फोडण्यासाठी जरी आला, पण परिसाचा स्पर्श झाला की त्या लोखंडाचं काय होत असते? सोनं झाल्यानंतर सोन्यामध्ये 3 गोष्टीचा बदल होत असतो. लोखंडाचं सोनं झाल्यानंतर लोखंडामध्ये 3 प्रकारचा बदल होतो. पहिले तर त्या लोखंडाचा बदल हा रूपामध्ये होतो, त्याचा रंग बदलते. आधी ते काळ्या कुट्ट रंगाचं असेल, आता पिवळं धमक झालं, त्याचा रंग बदलला. दुसरं म्हणजे आधी लोखंड अशा स्वभावाचं होतं, मोळेल पण वाकणार, मोडलंच ते लोकांनी. हा पठ्ठ्या कोणाच्या मोळेल पण वाकणार नाही म्हणे, लय पठ्ठे मोडले असे, पण वाकले काही, अशा स्वभावाचे होते. पण त्याचं जर सोनं झालं तर सोन्यामध्ये लवचिकता येते. तसा ताठर स्वभावाचा एखादा असला महाराजच्या संगतीत गेला, त्याच्यात नम्रता येते. संताची संगत प्राप्त झाल्यामुळे झालं. तिसरा विशेष बदल असा आहे, लोखंडाला किंमत नव्हती, पण आता सोन्याचं मूल्य अमूल्य असं आहे. जो घन 500 रुपयाचा आणला असेल, त्या घनाचं जर एखाद्या वेळेस सोन्यात रूपांतरण झालं, आता 5 किलोचा घन केवढ्याचा जाईल सांगा बरं? सोन्याचा. याचा अर्थ जो प्रपंचामध्ये पडलेला होता, ज्याला गावात कोणी किंमत देत नव्हतं, त्यांनी जर एखाद्या साधूचे चरण धरले, आता त्याचं महत्व एवढं झालं, ज्या गावात ज्याला शिव्या भेटत होत्या त्या गावात जर तो आला तर गावात यायच्या पहिले लोक टाळ घेऊन दिंडी घेऊन येतात, आदरानं गावामध्ये नेऊन बसवतात. ज्या गावामध्ये शिव्या भेटत होत्या त्या गावामध्ये गळ्यात हार पडून राहिले. संत चरणाच्या स्पर्शाचा परिणाम आहे. तसं ही संगतीचा परिणाम विशेष सांगितला जात असतो. आपण प्रपंचामधली संगत करतो, पण संगत साधूची जर घडली तर साधूची संगत परिणाम देत असते. एक छोटासा दृष्टांत सांगतो. शहराच्या ठिकाणी शिकायला होते 2 मित्र. कोणतं शहर जवळ आहे आपल्याला इकडे? मेकर आहे ना. 2 मित्र शिकायला होते मेकर मध्ये. शनिवारचा दिवस होता, सकाळची शाळा होती. आता काही लवकर जायची चिंता नाही. त्यातला एक मित्र म्हणे गड्या मी मावशीच्या भेटीला जाऊन येतो. तो दुसरा म्हणे तू मावशीच्या भेटीला जायपर्यंत मी मार्केटमध्ये फिरतो. हा याच्या मावशीच्या भेटीसाठी गेला. त्याची मावशी होती कोळशे विकणारी, तिचं कोळशाचं दुकान होतं. कोळशे पाहिले असतील ना तुम्ही, का अमेरिकेमध्ये राहता? कोळशाचं दुकान होतं. इकडे कोळशाचा ढीग, तिकडे कोळशाचा ढीग, मागे कोळशे, पुढे कोळशे. मावशी तशीच होईल जवळपास, काळी कुट्ट होईल होती मावशी. ज्याची पिठाची गिरणी असेल तो कसा होईल असते? कोळशावाला गोरा कसा काय होणार आहे? ती मावशी काळी कुट्ट होईल. हा गेला बहिणीचा पोरगा भेटायसाठी मावशीच्या भेटीला जातो म्हणे. नेमकं कोळशे मोजून राहिली ती मावशी एका गिराईकाला द्यासाठी. तिनं बहिणीचं पोरग येताना पाहिलं. बहिणीच्या पोरात लय जीव असते बाबा. मा गोल्या आला म्हणे, मा बहिणीचं पोरगा आलं. ये रे बाबू गोल्या. गोल्या जसा जवळ आला तशी मावशी गेली. असे तोंडावून 4-5 वेळेस हात फिरवले. 2-3 मुके घेतले. कोणाचे? मारलं का मुके घेतले? प्रेमानं हात फिरवला गालावून. गोल्या थोडा वेळ बसला निघला. हे दुसरा याचा मित्र बसला मार्केटला इकडे तिकडे फिरत. एका अत्तरच्या दुकानमध्ये गेला. त्या अत्तरची एक काचाची शिशी उघडून पाहत होता, वास घेऊन पाहत होता. हे चांगलं आहे का ते चांगलं आहे? घेणं एक ना देणं 2. सर्व दुकान फिरला. दुकानदार म्हणे अर्धा घंटा झाले हा फिरून राहिला, याला काही घ्यायचं का नाही रे? त्या दुकानातले कामगार म्हणत आम्हाला काय माहित बा, म्हणत तसं म्हणता येत नाही आपल्याला. फिरता फिरता त्यानं ते अत्तरची एक बॉटल खाली पाडली. ते फरशीवर पडली फुटली. दुकानदारानं ते पाहिलं. तसा तिकून पळत पळत आला. त्यानं ते अत्तर भरलं. आता हाताला काय लागलं? अर्धा घंटा झाले म्हणे फिरून राहिला भामट्या. घेतलं तर काही नाही रे तू. अशी कॉलर धरली, अशा 2 झापला ठेवून दिल्या कानाखाली. निघ म्हणे घराच्या बाहेर. दुकानच्या बाहेर हाकलून दिला. हा दुकानच्या बाहेर गेला. तिकून हा मावशीच्या घरून आला. दोघही जण रस्त्यानं चालू लागले. तिसरा मित्र आला. 10-12 फुटावूनच म्हणे सुगंध लय चांगला येऊ राहिला रे, कशाचा आहे? जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो सांगाचा वास आहे म्हणे. गड्या कशाचा आहे रे? त्या अत्तरवाल्या दुकानदारानं कानाखाली मारली म्हणे त्याचा आहे.
वास काचा आहे? अत्तरवाल्या दुकानदारानं कानाखाली मारली म्हणे त्याचा आहे. त्याच्या बाजूचं मित्र पाहिलं, तो तोंड काळं कशानं झालं रे म्हणे. तर म्हणे मावशीनं प्रेमानं तोंडावून हात फिरवला. याच्यातून हेच लक्षात येते आपल्याला, प्रपंचामधलं प्रेमही तोंड काळं करीन, पण परमार्थामधला मार माणसाला कीर्ती प्राप्त करून देणारा असते. ज्ञानदेवा धरितो चरण, अशा माणसाचा स्पर्श करावा, अशा माणसाचं दर्शन घ्यावं की ज्या माणसाचं दर्शन आपल्याला या जगतामध्ये कीर्ती प्राप्त करून देणार असेल. ज्ञानोबारायांचे चरण आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी धरले असतील त्यांची कीर्ती या जगतामध्ये अमर झाली. ज्ञानोबारायांच्या अधिकार संपन्नतेचा विचार जर करतो म्हटलं, शास्त्राने 3 दुःखातून मुक्त होण्यासाठी 3 साधनं सांगितले. गंगेले जर आपण एखाद्या वेळेस स्नानासाठी गेलो तर गंगा स्नानाने पापाची निवृत्ती आहे. चंद्रप्रकाशामध्ये जर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात रात्री राहिलो तर आपल्या शरीरामधली उष्णता शांत होते. कल्पतरूची प्राप्ती केली, जीवनामधलं दारिद्र्य दूर होत असते. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा, दारिद्र्य कल्पतरू दूर करतो, गंगा पाप दूर करते आणि चंद्र ताप दूर करते. पण संतांचे चरण जर धरले तर पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पाप ताप आणि दैन्य 3ही गोष्टीतून जीव मुक्त होतो. किंबहुना आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखातून निवृत्त होण्यासाठी संत चरण स्पर्शाशिवाय दुसरं कुठलं या जगतामध्ये साधन नाही. म्हणून ज्ञानोबारायांचं चरण धरण्याचं आणखी एक कारण जर काही असेल तर या जगतामधले जे दुःख दवाखान्यामध्ये पैशाने मान सन्मानाने जगतामधल्या कुठल्याच साधनाने निवृत्त होऊ शकत नाहीत, त्या त्रिविध तापाच्या निवृत्तीसाठी त्रिविध तापे तापातून दुःख निवृत्तीसाठी संत चरणाचा स्पर्श महत्वाचा सांगितला. याचं चिंतन विशेष करून समाजामधल्या लोकांनी केलं पाहिजे. लहान लेकरांनाही आपण त्याच्यामध्येच प्रवृत्त केलं पाहिजे. आज तरुण पिढीचा किंवा लहान लेकराचा विचार जर करतो म्हटलं तर भारताच्या समोरची सर्वात मोठी चिंता जर काही असेल, लहान लेकराच्या हातात येणारा मोबाईल आणि तरुण लेकराच्या हातात येणारे व्यसन, हे आपल्या भारतामधलं सर्वात मोठं संकट आहे. लहान लहान लेकराच्या हातामध्ये मोबाईल दिले आणि तरुण पोरा हातामध्ये दारूच्या बाटलां गुटक्याच्या पुळ्या घेऊन बोंबलत फिरून राहिले, हे सर्वात मोठं आपल्यावरचं संकट आहे. हे संकट जर आपल्यापासून टळावं असं वाटत असेल, त्यांच्या हातामध्ये आपण धर्मशास्त्र दिलं पाहिजे, गीता दिली पाहिजे. या जगतामधले तुम्ही कितीही धर्म पहा, प्रत्येक धर्मावाले आपापली प्रार्थना
रचना म्हणू शकतात, आपापला ग्रंथ आपल्या आपल्या भाषेमध्ये वाचू शकतात. एक अळानी अनपढ हिंदूच असा आहे फक्त ज्याला आपला धर्मग्रंथ वाचता येत नाही. तुम्ही मोजक्या आश्रमात येणारे जर सोडले तर गावामध्ये गीता घेऊन फिरा. 50 घरामध्ये एक माणूस तरी दाखवा जो श्रीमद भगवत गीता वाचू शकत असेल. त्याचं कारण आहे आम्ही शास्त्र शिकण्यासाठी कधी प्रयत्न केले नाही. शास्त्र शिकवणाऱ्यांना आम्ही प्रपंचामधल्या लोकांना देतो तेवढं महत्व दिलं नाही. 1.5 2 लाख रुपये डोनेशन भरून आपले लेकर आपण तिथं शिकायला पाठवतो. त्या 100पैकी 2 जण नोकरीवर लागतात, बाकीचे राहिले ते असे जिकडे तिकडे बोंबलत फिरतात आणि म्हातारपणामध्ये मायबापाच्या जीवनात दुःख आणतात. आपण विचार केला पाहिजे. धाव इकडे नाही, आपली धाव तिकडे जास्त आहे. प्रत्येक आई वडिलांनी विचार केला पाहिजे आपले लेकर आपण कुठं पाठवा. त्रिविध दुःखाच्या निवृत्तीसाठी ज्ञानोबारायांची शरणागती सांगितली. प्रपंचामधल्या इतर साधनांची कितीही खटाटोप जरी केली तरी प्रपंचामधले साधन भगवत प्राप्ती करून देऊ शकत नाहीत. म्हणून प्रपंचामध्ये केलेले जे कर्म आहेत त्याविषयी 3ऱ्या चरणामध्ये ज्ञानोबारायांची शरणागती मोक्ष प्रदान करणारी आहे. योगशास्त्राने चित्ताच्या धर्माचं विवेचन करत असताना चित्त ज्याचंही चिंतन करेल ती रूपता ते स्वरूप त्याला प्राप्त होत असते. चिंतने चिंतने तद्रूपता हा सिद्धांत सांगितला. अंतकरणामध्ये ज्याचं स्मरण होत असेल ती गती माणसाला प्राप्त होत असते. ज्ञानोबारायांचं स्मरण सुद्धा केलं तरी सुद्धा ज्ञानोबारायांचं स्मरण करणाऱ्याला मोक्ष आहे. कदाचित कोणी म्हणेल महाराज स्मरण केल्याने कुठे मोक्ष प्राप्त होत असते का? पण स्मरणानेही मोक्ष साध्य होत असते. आंबे पाळी आले असतील का? काही आले काही राहिले ना. लहान लहान कैऱ्या असतात त्यावेळेस आम्ही लहान होतो तेव्हा आंबे पाळायला जात होतो. 2च मिनिटात गोष्ट सांगतो लहानपणीची, बालपण आठवलं म्हणून. असे 4-5 मित्र मस्त आम्ही आंबे पाळायला जात होतो. गोटे जमा करून ठेवायचे. एखाद्याच्या वावरात जायचं, तो हजर असला की नाही जायचं, बरं मार खासान. तो हजर नसला की जायचं. त्या आंब्याला मस्त गोटे मारत होतो. 10-15 आंबे चांगले पाडले, एवढ्या एवढ्या कैऱ्या. असं समजा आपण सर्वच गेलो आंबे पाळ्यासाठी. एकट्यालेच मार खायला लावता का? तुम्हीही चाला ना. मस्त आंबे पाडले, ते आंबे घेऊन आलो घरी. 10-15 कैऱ्या होत्या. सर्वजण असे मस्त दारामध्ये बसले. चाकू आणला. त्या चाकूनं त्या आंब्याच्या मस्त अशा फाका करणं चालू आहेत. कच्ची कोय होती त्यातली, पिकली नव्हती. बारीक बारीक फाका केल्या त्याच्या अशा मस्त. त्या मोठ्या परातीत ठेवल्या. ऐकू राहिला ना सोबदार? तुम्हालाही देणार आहोत. मस्त अशा ताटामध्ये त्या बारीक बारीक फाका ठेवल्या. एका जणानं मीठ आणलं. ते मीठ आणून ते मीठ त्या फाकाईवर काय केलं? हा सांगा ना. मग त्या फाकाईवर टाकलं. थोडीशी चटणी आणली. त्या आंब्याच्या फाकाईवर हात ओला झाला बा.
आणि त्या आंब्याच्या फाका मस्त त्या मिठामध्ये चटणीमध्ये अशा घोळल्या, त्याला मस्त पाणी सुटलं. कशाले? त्या आंब्याच्या फाकायला मस्त पाणी सुटलं. ते आंब्याच्या फाकायचं जे ताट होतं ते ताट असं हातात घेतलं. पेपर आणला एका जणानं, त्या पेपराचे लहान लहान कागद फाळले. प्रत्येकाच्या हातावर त्या कागदात अशा 4-4, 5-5 फाका टाकल्या. प्रत्येकाच्या हातामध्ये तो कागद आहे. 4-4, 5-5 फाका प्रत्येकाच्या हातात आहेत. तुमच्या सर्वांच्या हातात 4-4, 5-5 प्रत्येकाच्या हातात. त्यातली एक फाक अशी उचलली मस्त, अशी दाताखाली नेली. गळ्याची शपथ घेऊन सांगा कोणा या तोंडाला पाणी सुटलं? सोबदार अंदाजे हो तुम्ही. मग तोंडाला का पाणी सुटत नाही का म्हणा? इकडे तुम्ही मृदंगवाद. आंबे आणले का आपण? खरंच फाका टाकल्या का? कापले नाही, मीठ टाकलं नाही, फाका वाटले नाही, आंब्याची फाक हातात आली नाही. अरे झाडावर लागणारं एवढंसं आंब्याचं फळ आठवल्यानंतर जर जिभेले पाणी सुटत असेल तर ज्ञानोबाराय आठवल्यानंतर अंत करणारा पाझर कसा फुटतो? ज्ञानोबाराय आठवल्यानंतर अंतकरणाला पाझर जर फुटत नसेल याचा अर्थ एकच आहे, गड्या तू खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायाचे चरण धरले नाही, तू ज्ञानोबारायांना आठवलं नाही. ज्या दिवशी ज्ञानोबारायांचे चरण आमच्या अंतकरणामध्ये स्मरण केल्या जातील त्या दिवशी अंतकरणामधले प्रपंचाचे दुःख निवृत्त होतील. ते होण्यासाठी ही गुरुकृपा असते. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबारायांकडे भगवान बराच पुढे गेला.
तुम्हीच गमावला म्हणा महाराज. 9:45 आपलं चिंतन सुरू झालं होतं, 11:15 जाऊन टेकलं. 10-15 मिनिटं उशीर झाला. आता तुम्ही घरी जाऊन 15 मिनिट तेवढा विषय घेसालच माझा. 15 मिनिट पुढे गेलं म्हणून काही अडचण नाही, तुम्हालाही बोलायला थोडासा विषय लागेल कीर्तन झाल्यानंतर. ज्याही कार्याचा या ठिकाणी बाबांनी संकल्प करून कार्य चालू केलं. धर्मरक्षणाच्या कार्यामध्ये हे कार्य आहे. एक वैयक्तिक बाकीचे विषय जर आपण बाजूने ठेवतो म्हटलं, काही विषय वादात्मक असतात, त्याला आपणच हात नाही लावत. पण धर्मकार्याचा एक विचार करू जाता आज परिसरामध्येच नाही तर महाराष्ट्रभर अशा आश्रमांची आवश्यकता आहे की जे साधकांना घडवतील आणि वारकरी संप्रदायाचे तत्व टिकवतील. प्रत्येक परिसरामध्ये अशा गुरुकुलाची आवश्यकता आहे. एक समाजाचा विचार करू जाता जेवढे नवीन रोड तयार झाले त्या रोडवर ठिकठिकाणी धाबे वाढून राहिले, हॉटेला वाढून राहिल्या, दारूचे दुकानं वाढून राहिले. पण आज महाराष्ट्रामध्ये धाबे दारूचे दुकानं वाढण्याची आवश्यकता नाही, असे गुरुकुल वाढण्याची आवश्यकता आहे. त्यामधलंच हे एक गुरुकुल आहे जे धर्मरक्षणाचं वारकरी संप्रदायाचं तत्व जोपासण्यासाठी कार्य करत असेल. भगवंताच्या सेवेसाठी किंबहुना संप्रदायाच्या रक्षणासाठी जे कार्य चालू आहे परिसरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर जेही शिबिर होत असतील, गुरुवर्य आपल्या विदर्भाचंच नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण असणारे हरिभक्त पारायण रामायणाचार्य संजय बाबा पाचपूर यांच्याकडूनही त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहेत. सर्वच महाराज मंडळींनी तरुण पिढी घडण्यासाठी, लहान लेकरांवरती सुसंस्कार करण्यासाठी हे पावलं उचलणं अति गरजेचं आहे. कदाचित हे पावलं जर आम्ही नाही उचलले तर आमच्या घरामध्ये रांगणारे लहान लहान पावलं जर एकदा दारूच्या दुकानाकडे गेले तर डबल त्याच्यामध्ये आमच्याकडून बदल होणार नाही. म्हणून आमच्या घरामधले लहान लहान पावलं तिकडे जाण्याआधी जर इकडे वळले तर आम्ही शेतीमध्ये कमावलं ते पीक, आम्ही नोकरीमधून मिळवला तो पगार, आम्ही व्यवसायामधून कमावली ती संपत्ती सार्थक झाली समजा. पण जर कदाचित लेकरांना संस्कार देण्यामध्ये आम्ही कमी पडलो तर जेवढेही पैसे कमावले ते मातीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. फार विषय घेत नाही. उंदरीजवळ 14 किलोमीटर दूरवरती गाव आहे. आमची दुपारी कथा चालू होती. दुपारची कथा सुटल्यानंतर कानावर बातमी आली, बापाच्या डोक्यामध्ये पोरानं 25-30 किलोची फाळी डोक्यात घातली, बाप जिता खलास केला जाग्यावर, स्वतःचा बाप मारला. त्याचं कारण जाणल्यानंतर लक्षात आलं बाप दारुळा होता आणि पोरग संस्कारहीन होतं. धर्म न शिकवता, आपण संस्कार न देता, पैसे कमावण्याची शाळेमधली कितीही विद्या लेकरांना द्या पण ती विद्या आम्हाला संस्कार देऊ शकत नाही. भविष्यामध्ये आमच्या लेकरानं आमच्या डोक्यात फाळी घालण्याच्या आधी आम्ही आमच्या लेकराच्या डोक्यामध्ये हे धर्म संस्कार घालणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये एखादा दगडण, एखादी फाळी आमच्या डोक्यावर पडू नये असं जर वाटत असेल तर आम्ही लेकराच्या डोक्यात हे धर्मतत्व घालावं आणि हे धर्म शिकवावे. तसं मोबाईल पाहता पाहता कधी रात्रीचे 2 वाजतात याची आम्हाला जाणीव होत नाही, पण तेवढी आवड कीर्तनाची, सुसंस्काराची आम्हाला राहिली नाही. तरी वेळेच्या थोड्याशा मर्यादा मोडल्या गेल्या. 5-7-10 मिनिट पुढे गेलं असेल त्याच्याविषयी अंतकरणपूर्वक क्षमस्व. जेही कीर्तनासाठी सहकार्य करणारे असतील प्रेमीजन, गुरुबंधू, त्या सर्वांचा कोणाचाही उल्लेख न करता झालेली सेवा महाराजांच्या चरणी, ज्यांच्याकडे माझं अध्ययन झालं, श्री गुरुवर्य आचार्य सुरेशजी महाराज असो किंबहुना या परिसरामधलं आराध्य दैवत, सर्व साधकांचं उपास्य दैवत असणाऱ्या भगवान बाबांच्या चरणी समर्पित करतो, वाणीला विसावा देतो. ज्ञानेश्वर